नमस्ते. ॲस्ट्रो गाईड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण जन्मकुंडलीतील मंगळदोष या विषयावर चर्चा करणार आहोत. अर्थात वधूवरांच्या कुंडलीमध्ये जो मंगळदोष असतो त्याविषयी चर्चा करणार आहोत. जन्मकुंडलीमध्ये जर यावरील 1, 4, 7, 8 व 12वे स्थान यामध्ये आपल्या लग्न कुंडलीमध्ये मंगळ असेल तर ती कुंडली मंगळाची कुंडली गृहीत धरली जाते. अर्थात या एक स्थान हे प्रथम स्थान हे चतुर्थ स्थान यामध्ये कोणतीही संख्या असू शकते. ही संख्या म्हणजे त्या राशीमध्ये मंगळ आहे असं आपण समजतो. या ठिकाणी जी संख्या असेल त्या राशीमध्ये तो मंगळ असेल. तसेच काही ग्रंथानुसार या द्वितीय स्थानामध्ये मंगळ असेल तरी सुद्धा मंगळ दोष गृहीत धरला जातो, परंतु याचे फळ तितकेसे मिळत नाही. या स्थानामध्ये मंगळ असताना या प्रथम स्थानामध्ये, चतुर्थ स्थानामध्ये, सप्तम स्थानामध्ये, अष्टम स्थानामध्ये व 12व्या स्थानामध्ये मंगळ असेल तर कुंडलीमध्ये मंगळ असतो. तसेच हा मंगळ मिथुन, कन्या, कर्क या राशीमध्ये असेल तरी सुद्धा मंगळदोष, मंगळाची ताकद कमी होते व मंगळदोष कमी होतो. अर्थात मंगळ सौम्य होतो. या मंगळ असणाऱ्या स्थानामध्ये सूर्याबरोबर मंगळ असेल म्हणजेच सूर्य व मंगळ युती असेल, अर्थात सूर्यामुळे मंगळ अस्त होतो, म्हणजे सूर्याचा प्रकाश मंगळापेक्षा सूर्य ग्रह प्रभावी असल्याने मोठ्या दिव्याच्या शेजारी छोटा दिवा असेल तर त्या छोट्या दिवाचं अस्तित्व कमी होते, अर्थात अस्त होतो मंगळाचा. म्हणजेच काय होतं तर सूर्याजवळ मंगळ गेल्यामुळे त्या मंगळाचा अस्त होतो, त्याचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे हा मंगळदोष सूर्यामुळे अस्तंगत होऊन दोष या मंगळाचा कमी होतो. अशा प्रकारे मंगळ या राशीमध्ये नसून जर मंगळ इतर राशीमध्ये असेल तर मंगळदोष असतो. परंतु वधूच्याही कुंडलीत अथवा वराच्या कुंडलीत अशा प्रकारे मंगळ असून वधूच्याही कुंडलीत अशा प्रकारचाच मंगळ असेल तर त्या मंगळाचा दोष नाहीसा होतो. म्हणजेच काय तर दोन्ही कुंडल्या मंगळाच्या असतील तरी सुद्धा या ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाचा दोष कमी होतो. अशा प्रकारे समजा वधूवरापैकी एकाचीच कुंडलीत अशा प्रकारे मंगळ असेल व दुसऱ्याच्या कुंडलीमध्ये लग्न स्थानामध्ये शनी असेल, पंचम स्थानामध्ये शनी असेल, अर्थात शनी विवाह स्थानावर दृष्टी टाकत असेल, म्हणजेच लग्न स्थानात शनी असेल तर 7वी दृष्टी तो विवाह स्थानावर टाकतो. तसेच पंचम स्थानातील शनी 3री दृष्टी विवाह स्थानावर टाकतो. तसेच दशम स्थानात शनी असेल तरी 10वी दृष्टी तो विवाह स्थानावर आपली टाकतो. त्यामुळेही या मंगळाचा दोष कमी होतो, अर्थात शनीमुळे मंगळाचा दोष नाहीसा होतो. व तसेच प्रथम स्थानात, सप्तम स्थानात राहू केतू असतील तरीही मंगळाचा दोष कमी होतो. मंगळ जर अशा प्रकारे असून म्हणजेच मिथुन, कन्या, कर्क राशी व्यतिरिक्त राशी, तसेच प्रथम स्थानात मेष राशी, चतुर्थ स्थानात वृश्चिक राशी, सप्तम स्थानात मकर राशी व अष्टम स्थानात सिंह राशी, तसेच 12व्या स्थानात धनु राशी व्यतिरिक्त राशीत असेल व मिथुन, कर्क, कन्या राशी व्यतिरिक्त राशीत असून जर त्या मंगळावर शुभग्रहाची दृष्टी असेल, अर्थात गुरुची दृष्टी असेल अथवा शुक्राची दृष्टी असेल, चंद्राची दृष्टी असेल, तसेच बुध शुभग्रह असेल व बुधाची दृष्टी असेल तरी सुद्धा या मंगळाचा दोष काही प्रमाणात कमी होतो, अर्थात मंगळ सौम्य होतो. खूप मोठ्या प्रमाणात या मंगळ दोषाला घाबरलं जातं, परंतु हा एकटा मंगळ कुंडली वैवाहिक सौख्य कुंडलीतलं बिघडवत नाही. या मंगळाला शनी, राहू, केतू इत्यादी पापग्रहांची साथ मिळाल्यामुळे हा मंगळ दूषित होतो व वाईटरित्या परिणाम करतो. व या मंगळावर शुभग्रहांची दृष्टी असल्यास या मंगळाचा दोष कमी होतो. यालाच आपण सौम्य मंगळ अथवा कडक मंगळ अशा प्रकारे वर्णन करत असतो. मंगळाचे काही परिणाम होऊ शकतात. तर प्रथम स्थानामध्ये मंगळ असेल तर व्यक्तीला आक्रमकपणा जास्त असतो, क्रोध जास्त असतो. मंगळ ज्यावेळेस लग्नी येतो त्यावेळेस तो व्यक्तीच्या स्वभावामध्ये आक्रमकपणा खूप देतो, अर्थात क्रोधावर नियंत्रण नसते व्यक्तीचे. त्यामुळे हा मंगळ प्रथम स्थानातील सप्तम स्थानावर दृष्टी टाकतो, त्यामुळे जोडीदाराशी मतभेद खूप होतात. तसेच विवाह विच्छेद होण्याची शक्यता या प्रथम स्थानातील मंगळामुळे होते. जर मंगळ खूपच दूषित असेल तर वैधव्य येण्याचा संबंध सुद्धा या मंगळामुळे राहतो स्त्रीच्या कुंडलीत. व या मंगळाची दृष्टी, चौथी दृष्टी कुटुंब स्थानावर, अर्थात कुटुंब हे सौख्य स्थान आहे, कुटुंब स्थान हे सौम्य स्थान आहे, शुभ स्थान आहे. या चतुर्थ स्थानावर दृष्टी पडल्यामुळे कुटुंबामध्ये विच्छेद होणे, कुटुंबापासून वेगळे राहणे असे प्रकार घडतात. तसेच 8वी दृष्टी त्याची वैवाहिक सौख्याच्या कालमर्यादेवर पडत असल्यामुळे कुटुंबाचे दुसरे स्थान
या 8वी दृष्टी या प्रथम स्थानातील मंगळाची या 8व्या स्थानावर पडत असल्यामुळे वैधव्य येण्याचाही संबंध या प्रथम स्थानातील मंगळ जर इतर प्राप्तग्रहांनी दृष्टीत असेल तर असे होऊ शकते. तसेच या चतुर्थानातील मंगळ कुटुंब स्थानात असल्यामुळे कुटुंबामध्ये कलह वाढणे, तसेच व्यक्ती व्यसनी होणे, चतुर्थ स्थान हे सुखाचे स्थान आहे, अतिविलासी होणे असा प्रकार या चतुर्थानातील मंगळ घडवतो. चतुर्थानातील मंगळ ही 4थी दृष्टी सप्तम स्थानावर टाकत असल्यामुळे विवाहामध्ये मतभेद होणे, दोघांचे एकमेकाशी कमी पटणे, अर्थात दोघांची भांडणे होणे, तसेच कुटुंबामध्ये वाद होणे, कुटुंबामध्ये वेगळे राहण्याचे प्रसंग येणे चतुर्थ स्थानातील मंगळामुळे असे प्रकार होऊ शकतात. सप्तम स्थानातील मंगळ काय करतो तर सप्तम स्थान हे विवाह स्थान असल्यामुळे या स्थानातील मंगळ व्यक्तीचे स्त्री सुख अथवा पुरुष सुख कमी करतो. अर्थात हा मंगळ ग्रह क्रूर ग्रह असल्यामुळे एकमेकाशी मतभेद होणे प्रकार घडतातच, तसेच वैधव्य येण्याचाही संबंध या सप्तम स्थानातील मंगळ दाखवतो. सप्तम स्थानातील मंगळामुळे शय्यासुख अर्थात शारीरिक सुख व्यक्तीला लग्नानंतर कमी मिळण्याची शक्यता राहते. तसेच व्यक्ती कामुक जास्त असते. सप्तम स्थानातील मंगळ लग्नस्थानातील मंगळ व सप्तम स्थानातील मंगळ व्यक्तीला कामुक बनवतो, जास्त कामेच्छा जास्त असते व्यक्तीची. त्याप्रमाणे त्याला जर त्याची कामेच्छा पूर्ती नाही झाली तर त्याचे रूपांतर विवाह विच्छेदामध्ये होते. त्यामुळे या मंगळ असणे गरजेचे असते. तसेच अष्टम स्थानातील मंगळ हे अष्टम स्थान हे विवाहाची कालमर्यादा दाखवते. अष्टम स्थानामध्ये मंगळ असल्यानंतर कालमर्यादा अर्थात घटस्फोट होण्याची शक्यता राहते. तसेच वैधव्य येण्याचाही पतीचा अथवा पत्नीचा मृत्यू होण्याची शक्यताही या अष्टम स्थानातील मंगळामुळे राहते. हा अष्टमातील मंगळ व्यक्तीचे पुरुषाचे अथवा स्त्रीचे आर्थिक नुकसान करण्याची शक्यता, कौटुंबिक आर्थिक नुकसान होण्याची शक्यता, कुटुंबामध्ये आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहते. तसेच जोडीदाराकडून आर्थिक मदत होत नाही, आर्थिक मदतीची अपेक्षा राहते व आर्थिक मदत होत नाही. त्यामुळेही अष्टमातील मंगळ विवाह विच्छेद होण्याची शक्यता अष्टमातील मंगळामुळे राहते. तसेच या अष्टम स्थानातील मंगळ व्यक्तीचे अनपेक्षित अपघात घडवण्याची शक्यताही राहते. म्हणजेच ज्या व्यक्तीच्या अष्टम स्थानामध्ये मंगळ असतो त्याचे वारंवार अपघात होण्याची शक्यताही राहते. त्याचप्रमाणे या 12व्या स्थानातील मंगळ काय करतो, या 12व्या स्थानातील मंगळ 7वी दृष्टी विवाह स्थानावर याची येत असल्यामुळे विवाहामध्ये विच्छेद होणे अर्थात मतभेद वाढणे पती पत्नीचे. तसेच 12व्या स्थानातील मंगळ 12वं स्थान ही शय्यास्थान असल्यामुळे शारीरिक अर्थात शय्यासुख अर्थात स्त्री सुख पुरुष सुख कमी होते. यासारखे शारीरिक सौख्य लाभत नाही 12व्या स्थानातील मंगळामुळे. तसेच निद्रासुख चांगले लाभत नाही या 12व्या स्थानातील मंगळामुळे. तसेच 12व्या स्थानातील मंगळामुळे व्यक्ती व्यसनी होण्याची शक्यता राहते. तसेच वैधव्य येण्याची शक्यता ही 12व्या स्थानातील मंगळामुळे लवकर राहते. अर्थात विवाह विच्छेद होण्याची शक्यता या 12व्या स्थानातील मंगळ जर दूषित असेल तर अशा प्रकारे या मंगळाची फळ मिळते. परंतु या वरील स्थानामध्ये मंगळ जर शुभ ग्रहाने दृष्ट असेल तर अशा प्रकारचे फळ मिळत नाही. अर्थात मंगळाचे सौम्यता, मंगळ सौम्य होतो व त्याचे शुभ फळ मिळते व जोडीदारही मंगळाचा असेल तरी सुद्धा या मंगळाचे अनिष्ट परिणाम नाहीसे होतात. काय उपाय करू शकतो या मंगळावर तर सगळ्यात सुरुवातीला या मंगळाची कुंडली असणे उत्तम असते. तसेच या मंगळाचे दोष नाहीसे होण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय दिलेले आहेत. अर्थात अर्कविवाह, तसेच कुंभविवाह, विवाह अगोदर करणे, तसेच या मंगळ ग्रहाचे जप हवन अर्थात मंगळ शांती म्हणतात त्याला, तेच जप आणि हवन करणे. तसेच या मंगळ चंडिका स्तोत्राचे 108 वेळा रोज 21 दिवस पठण करणे. यामुळे या मंगळ ग्रहाचे दुष्परिणाम कमी होतात. तसेच मंगळवारी शनिवारी सुंदरकांडासह रामचरितमानसचे पाठ करणे, तसेच संकष्टी व्रत करणे, गणपतीची उपासना करणे, यामुळेही या मंगळाचे दुष्परिणाम कमी होतात. त्याचप्रकारे मंगळवारी उपवास करणे अर्थात मीठ न खाणे मंगळवारी, अशा प्रकारचे उपाय केल्यामुळे या मंगळाचे दुष्परिणाम थोडेसे कमी होतात. आपल्याला मंगळ ग्रहाचा विचार करता आपल्याला पाहावेच मिळेल की अभिनेत्री रेखाच्या कुंडलीमध्ये लग्न स्थानामध्ये मंगळ राहूयुक्त आहे. त्यामुळे तिला वैवाहिक सौख्याला अर्थात वैवाहिक सौख्याची हानी झालेली आपल्याला पाहावयास मिळते. तसेच डिंपल कपाडियाच्या कुंडलीमध्येही चतुर्थ भावारंभी मंगळ आहे. या मंगळाचा दोषाचा विचार केल्यास आपल्याला भावचलित कुंडलीवरूनच हा मंगळ इष्ट आहे की अनिष्ट आहे हे कळू शकते. अर्थात भावचलित कुंडलीमध्ये आपल्या अॅक्युरेट वेळेनुसार आपल्याला समजते की हा मंगळ प्रथम स्थानामध्ये त्या स्थानामध्ये आहे का त्याच्या मागच्या स्थानामध्ये जात आहे अथवा त्याच्या पुढच्या स्थानामध्ये जात आहे. हे आपल्याला चलित कुंडलीवरून आपल्याला त्या मंगळाचे शुभाशुभ परिणाम चांगल्या प्रकारे समजून घेऊन मगच त्या मंगळाची कशी प्रकारे फळे मिळतील याचे आपण निदान करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला कुंडलीतील मंगळाची कशा प्रकारे फळे मिळू शकतात याचा अंदाज आला असेल. अशाच प्रकारची माझी व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो गाईड उद्धव या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.